प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. हॅलो भाऊ, भाऊ कुठे तुम्ही? केव्हापासून फोन ट्राय करतो, तुम्हाला फोन उचलतच नाहीये तुम्ही. मी ते घर सोडलं रांजा. मी परत कधी येणार नाही. अरे माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो रांजा. भाऊ तुम्ही कुठे आहे ते सांगा, आपण भेटून बोलूयात. तेव्हा रांजा मला शोधायचा प्रयत्न करू नको, मी तुला सापडणार नाही. एक मात्र नक्की, ये दुनिया बहुत जालिम है रंजा. पण तू माझी खूप काळजी घेतली. तुला माझा मनापासून नमस्कार. भाऊ बाय बाय म्हणायची वेळ अजून आलेली नाहीये. भाऊ तुम्ही कुठेही असा मी पाताळातून शोधून काढेन तुम्हाला. चॅलेंज आहे आपलं. मला माहितीये दत्ता भाऊ तुम्ही चोरी केलेली नाहीये. कशापासून पळताय? जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला. ओम चौधरी आहेत का घरात? नाही. मी तुम्हाला विचारतोय, ओम चौधरी आहेत का घरात? नाही, ते कोर्टात गेलेत. अच्छा, मी कांबळे. तुमचे ते दत्ताराम आहेत ना, त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याचं काम सुरू आहे. राऊत साहेब आणि आमच्या साहेबांची फार जुनी ओळख आहे, म्हणून त्रास द्यायला आलो. घरात कोण कोण आहे बोलवा जरा. कोणीच नाहीये. कोणीच नाही? मग तुमच्या बरोबर असतात ते कुठे गेले? ते क्लासची चौकशी करायला गेले. क्लासची चौकशी? शिक्षक आहेत ना, गणित शिकवतात. नाव काय त्यांचं? जयेश. पूर्ण नाव माहित नाही की सांगायचं नाही? जयेश उमाकांत जाधव. ते कोण तुमचे? गुरुजी आहेत. म्हणजे मी शिकते त्यांच्याकडे. अच्छा, काय शिकता? म्हणजे कुठल्या कॉलेजला शिकता? मी काय एक्सटर्नल? हो, विद्यापीठात कोर्स करते. ते इथेच राहतात का? म्हणजे आम्ही. काय आम्ही काय? ते जयेश जाधव इकडे क्लास घ्यायला आले ते ठीक आहे, पण तुम्ही त्यांच्याबरोबर इकडे कशाला आलात ते कळलं नाही. अहो मॅडम रडू नका. अहो मॅडम रडताय काय? रुटीन इन्क्वायरी आहे.
आणि गरज पडली तर परत येईन. रडू नका. थँक्यू. तू हात दाखवलास म्हणून बरं झालं, नाही तुम्हाला लक्षात नसतं आलं. जेवायला भेटूच ये. आलो, फ्रेश होऊन आलो. दाना आलो ग. गुरुजी अगं काय आलो ना काय आता. रडते काही? अहो ती सेन्सिटिव्ह आहे ना, उशीर झाला यायला. आता पोचलो की नाही घरी. नाही हा? पोलीस आले होते. पोलीस? कशासाठी? दत्ताराम काकांसाठी. राऊतांची ओळख सांगत होते. घरात कोणी नाही बघून मला खूप एकावर एक प्रश्न विचारले. धनश्री, अगं घाबरू नकोस, आम्ही आहोत ना, काही होणार नाही. काय विचारत होते सांग. यांच्याबद्दल. माझ्याबद्दल? हो, हे कोण आहेत, कुठून आलेत, मी यांच्याबरोबर काय करते. ओमदादा, मला खूप भीती वाटत होती. काय बोलायचं मला कळेनासच झालं होतं. बरं, तुम्ही कुठून आलात हे तू नाही सांगितलंयस ना त्यांना? सांगावं लागलं मला. अरे देवा. ओम मला आता काय ओम भाऊ? मला एक कळत नाहीये, त्यांना दत्ताराम भाऊ सोडून तुमच्यात काय एवढा इंटरेस्ट आहे? ओम भाऊ, आमच्याविषयी त्यांना काही इन्फॉर्मेशन असेल का? असू शकते. तुम्ही गावातनं पळून आल्यानंतर कदाचित हिच्या भावाने तुझ्या अगेन्स्ट पोलीस कंप्लेंट केली असेल. कदाचित आतापर्यंत सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तुमचे फोटोही सर्क्युलेट झाले असतील. म्हणजे गावाकडे दादाला कळणार आता सगळं? अगं 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 रडू नको. शांत हो. रडून काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? बी स्ट्रॉंग, फेस इट. आणि मी आहे ना, विश्वास आहे ना माझ्यावर. जयेश आहे, आम्ही सगळे आहोत. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. शांत हो जयेश. ए पोरे रडते काय? हा? डोळे पुस डोळे. आम्ही आहे ना. हा, रडायचं ना, अजिबात रडायचं नाही. चल तू आतमध्ये जा आणि आराम कर. हा, आहेत ना ओम भाऊ? हा, आम्ही ठरवतो काय करायचं ते. हा, काय करायचं ओम भाऊ? म्हणजे आम्ही आमचा मुक्काम हलवू का आता इथनं? तुम्हाला उगाच अडकायला नको ना. अरे मी काही अडकत नाहीये याच्यात. तुम्ही सज्ञान आहात, मी वकील आहे. डोंट वरी जयेश, डोंट वरी. निघेल काहीतरी मार्ग. काके थांब. काय होतास कुठे तू? काल रात्रीपासून तुझी वाट बघतोय. तुला फोन केला होता, आधी फोन उचलत नव्हतास, नंतर फोन लागला नाही. अरे मी काय? काके थांब. अरे काके तू ऐक तर माझं. अरे असं न बोलून काही होणार आहे का? काके मी काय? मी तुझ्याशी बोलतोय. शनी वक्री आहे त्यांचा. धने चहा हवाय मला. हो, देते. खडी चम्मच आहे त्यांचा. रणजित भाऊ, गुरुजी, तुझं आगाऊ भविष्य ऐकायचं नाहीये मला आता. आजचा दिवसच वाईट आहे.
काय मस्त दिवस आहे आजचा. फ्रेश. आणि शपथ मला तर ना सारखं असं वाटतं की 12 महिने दिवाळी पाहिजे. म्हणजे ना नुसतं खायचं, मजा करायची, फराळ करायचा, गप्पा मारायचा आणि निवांत झोपायचं. ऍक्च्युली रोज सकाळी उठलं ना की ती ऑफिसची कामं रांग लावून येतात डोक्यात. खरंच ग. आणि रोजची ही पार्लरची गर्दी आणि आता हे ब्रायडल मेकअप वैताग येतो यार नुसता. हे पण दिवाळीसाठी आपण सांगू शकतो लोकांना की माझंही घर आहे आणि मलाही घरातली कामं असतात हल्ली. काय खरंच. अगं ईशा, आणि तू सुद्धा इथे बसलीस. आई तिथे बिचारी एकटी स्वयंपाकघरात काम करते. तुम्ही तिघी जणी खुशाल इथे गप्पा मारत बसलात. तुम्हाला काही वाटत नाही का ग? सणवाराचं ना खरंच काही राहिलं नाहीये तुम्हाला. एक मिनिट, त्यांना चहा संपवू दे किमान. चहा संपव. अहो आई, आत्ताच बसलोय आम्ही आणि फराळाचं सगळे भाजणी वगैरे करून ठेवलंय मी सकाळीच. अच्छा, म्हणजे झालं का सगळं? अगं अजून शंकरपाळे करायचे, चिवडा करायचे, बरीच कामं आहेत. आणि ही उमा दिसली नाही मला सकाळपासून. कुठे गेलीये का? दर्शनच नाही तिचं मला. तू श्वास घेशील का थोडासा? थांबशील का मध्ये? तर मी सांगू शकेन, उत्तर देऊ शकेन तुला. सांग. ती जी सकाळपासून तिच्या खोलीत गेली ती बाहेरच आलेली नाहीये. आणि मला तरी वाटतंय आई की ईशासाठी त्यांनी जो मुलगा पाहिलाय ना त्याचा फोटो मिळाल्याशिवाय मला तरी वाटत नाही की त्या खोलीच्या बाहेर येतील. पुरे जा आता आतमध्ये जाऊन कामाला लागा. पण ऐक, तू कसंही करून मला आजच्याच सुएसचे फोटो कुरिअर कर आणि एक्सप्रेस कुरिअर कर, म्हणजे संध्याकाळपर्यंत मिळतील. हो, मेल पाठवलाय पण इथे ओपन होत नाहीये ना, मी काय करू? आणि बोलणी पुढे न्यायची तर मग घरच्या मंडळींना मुलाचे फोटो बघायला नकोत का? हा हो, पाठव. मी वाट बघते कुरिअरची. लवकर पाठव. ओके, बाय. माहिती नाही मॅडम, आज काय कॉलेजला वगैरे याचा विचार नाही वाटतं. मी रजा टाकली आहे. दिवाळीची तयारी. आणि तुम्हाला काय त्याचं, नुसतं बसून तर खायचंय. अरे ही का प्रिन्सिपलशी बोलायची पद्धत झाली? ए सस्पेंड करे ना कॉलेजातून. करा, मला सस्पेंडच करा. हे बघा, मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे. आणि आता घरातली तयारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुयशचे फोटो. अरे का हात धुवून मागे लागलेस ते ईशाच्या लग्नासाठी? जरा निवांत घे. 4 दिवसांनी फोटो दाखवले तर काय फरक पडणार आहे का? आणि मला एक कळत नाही, तो पोरगा काय कुठे पळून चाललाय का? माझ्या ना आता लक्षात आलंय, तुम्हाला कोणाला किंमतच राहिलेली नाहीये माझ्या सगळ्या प्रयत्नांची. तुम्ही फक्त टिंगल करताय. आता सुयशचे फोटो मिळेपर्यंत ना मी अन्नाचा कणही नाही घेणार आहे. पण चहा घेशील? मी पाणी नाही पिणार आहे. नाही, मी देशील का म्हणालो, तुला घेशील का ऐकू आलं का? काही नाही मिळणार चहाव्या. बरं, पण ते उपोषण चालू ठेव, विसरू नकोस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे, झोप नाही झालीये का? नाही ग, झोप झाले ते दत्तारामचं काय? बस बस, सगळ्या ऑफिसला फ्रेश वाटलेलं आहे. काय झालंय? काय नाही ग, झोप झालीये माझी, जरा आळस आला. आणि काय, हे घ्या तुमच्यासाठी खास. ए शोभना मावशी, हा, तू रोज माझ्यासाठी काही ना काहीतरी आणतेस, मला जाम गिल्टी वाटतं. का? तुला का गिल्टी वाटतं? मी तुझ्यासाठी काहीच आणू शकत नाही ना. पण गप्प बस, लहान आहेस तू. तू नसतंस काही आणायचं. तू काम करायचं आणि काय हवं नको ते सांगायचं. खाऊन बघ. काय दिवाळीचा फराळ करताना ना फार उत्साह असतो, पण कुणी चव घेत असलं की फार टेन्शन येतं. तू मला सांग. वाव, रव्याचे लाडू. हो, म्हणजे कसं पुढचा दिवस तरी मस्त जाणार आहे माझा. कसा झालाय सांग आधी. येस, अप्रतिम. हो, तू केलायस म्हटल्यानंतर टॉपच असणार. काय एकटेच लाडू खाते वाटतं? ए ए ए, नको नको. काहीतरी प्रॉब्लेम आहे लाडवात. हो, काय? अगं माझा घसा खवखायला लागला आत्ताच. हे बघ, गरगरल्यासारखं होतं मला. गरगर. दे तिला लाडू, दे तिला लाडू.
मी देईन ना तुला अजून. हो हा असं करता. एक थांब, मी देतो हा त्यातल्या त्यात छोटा घे. थँक्स हो. वेलकम. आपण त्या दिवशी ते सिव्हिल सूटचं ड्राफ्ट केलं ना, तर लगेच मी दुसऱ्या दिवशी फाईल केलं, लगेच ते मी बोर्डावरती घेतलं, अर्ग्यू केलं आणि आता कोर्टाने ऍड इंटरिमचा स्टेही दिलाय. वाव, सुपर, कॉंग्रॅट्स. थँक्स. कॉंग्रॅच्युलेशन बेटा. थँक्यू. फोनवरनं सगळं कसं काय एकदम. हॅलो. हा सर. ओके ओके. ओम. प्रधानजींनी बोलवलेलं आहे. हो आय नो, आलोच. थँक्यू. हे शब्दाक्षी ठेव का. अरे तू किती चांगला आहे सोम. लाड होशील का. दुष्ट. हा हे ना. सर, मी एक चांगला माणूस आहे. सर तुम्हाला वाईट कोण म्हणालं. नाही म्हणालं नाही कोणी, मलाच कळलं आताच. ओके, दिवाळीसाठी स्टाफला आणि कोर्टातल्या काही मित्रांना गिफ्ट द्यायचे. काय द्यावं कळत नाहीये. सर तुमचं बजेट काय आहे. बाबड्याचं 500 असेल, आपलं 1000. काय अगं काय सांगतेस काय वत्सला. ही काय सांगतेस काय तू ईशा, अश्विनी. सर, प्रधान सरांच्या दिवाळी गिफ्टचं बजेट 1000 रुपये आहे. 1000 रुपये गिफ्ट देणार आहे. आपण या दिवाळीत गिफ्ट द्यायची. मी जरा चेक करतो. सर सॉरी, काय बजेट आहे तुमचं. त्याचे 1000 आहेत ना. 1500. हा, आपले 2000. आपले 2500 फायनल. हा. काय ऑफिस बंद वाटतं. जवळ कुणाचाच मूड नाहीये आणि आमचे सर दिवाळीच्या गिफ्टचं बजेट ठरवण्यात मग्न आहे. हो म्हणजे मग शेवटी किती बजेट आहे तुमचं. 2500 फक्त. ओ आमचं फक्त 2000 रुपये. हो म्हणूनच यांचं 2500 आहे. हा हॅलो, कशी आहेस. काय चाललंय. काय नाही, उन्हाळक्या करते. दिवाळी इज इन द एअर. कामं सोडून सगळं व्यवस्थित चाललंय. मी चकल्या करते. ओ कसं वाटतंय घरगुती कामं करून. मला जाम मजा येते. बाय द वे, मी कुठे आहे सांग बरं. राष्ट्रपती भवन नाही, ओमच्या ऑफिस मध्ये. काय म्हणजे तिकडे काय काम आहे. खेचते. नाही तरी आपल्याकडे काही काम नव्हतं, म्हटलं जरा त्याला डिस्टर्ब करावं. तो आहे तिथे. हा, त्याला दे ना फोन. का ग. दे ना यार. मी कोण आहे. ईशा. ओ ईशा. हाय ईशा. हॅलो सर, काय म्हणताय. सर, आम्ही ईशाला त्रास देतो ओमवरून. हो. सर इज एन्जॉईंग. सेम यार. मी चकल्या करते. तू चकल्या येतात तुला बनवता. शट अप. मी पण आता रव्याचे लाडू खाल्ले. अरे तुमच्याकडे इतक्यात केले पण आईने लाडू. हा हो, हे चिवडा आहे, चकल्या पण आहेत आणि ते हे काय ते गोल गोल असतं ना बघ, गोड असतं ते, हे सुरमई माशासारखं दिसतं. गोल गोल सुरमई माश. अनारसे. येस, अनारसे. हा, ते पण तयार आहेत. आमच्याकडे ना प्री दिवाळी जाम धमाल असते. तुमच्याकडे अनारसे करतात. यार आमच्याकडे इतक्या बायका आहेत, एक जात सगळ्या सुगरण आहेत, पण एकीलाही अनारसे करता येत नाहीत. खरंच नाही येत ना.
तुझ्या आईला मला द्यायला सांगशील अनारसे? मला खूप आवडतात. हो ना, मी पाठवीन ना तुला एक डबा भरून अनारसे. वाव, दॅट्स सो ग्रेट. आय जस्ट लव्ह यू ओम. काय? I just love अनारसे. हा, अनारसे अनारसे. हा, मी ठेवू का फोन? खूपच कामात चकल्या करते ते. बाय 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 हो. बाय 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 बाय. मला जरा काम आहेत, मी येते नंतर. हा, वा, आता सांगत होती उन्हाळी काय करते म्हणून. कामं मी पण येते, मलाही काम आहे. शोभना मावशी, हा, ऍक्च्युली ते अनारसे ना, करूया ना. तसे नाही आहे. नाहीये? मग नाही करत मी अनारसे. नाही, थांब ना. काय करणार? करणार. थँक्यू. na 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 na